चमत्कार करणाऱ्यांच्या कंबरड्यात लाथा घाली. जादू टोण्यावर मी विश्वास ठेवत ना बुद्धीनी ना ह्यानी. कशी या तयार एव्हरग्रीन, कुठल्याच बाबतीत ऐकणार नाही. डोक्याने तर सोड रे, ऐकणारच नाही. फिजिकली आले तरी ऐकणार नाही. प्रवीण तरडे त्याच्या जो आहे तसा वागतो. आत बाहेर एक आत बाहेर आपल्याकडे नसतं, कळलं का? जे पोटास तेच वाटतं. ते कसं असतं, तुमच्या यशाला नजर लागू नये म्हणून तीट असते. हे ट्रोलर्सच्या तीटासारखे. इंडस्ट्रीतलेच काही लोक अरे हे शाहरुख खानचा आभार मानले, हा कसला हिंदुत्ववादी. हे आपलं नाणं खणखणीत नसेल तर तुम्हाला मग परमेश्वर पण वाचवू शकत नाही पाठीच्या असलं. त्यांचं म्हणणं आहे की या सरकारला जोडा. हा तरडे हिंदुत्ववादी आहे म्हणून त्यांनी सरकारवर टीका केली नाही. हिंदुत्ववादी म्हणत होते, यांनी स्वामींच्या खांद्यावर रफिकला उभा केला, ह्यांनी शाहरुखचं कौतुक केलं. सगळ्यांचं सगळं चाललं होतं. पिक्चर झाला ना रे 100 कोटी. कारण तरडेनी ह्या सगळ्या गोष्टी फाट्यावर मारून शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा कमी होतील याच्यासाठी काम केलं. एवढ्या समीक्षेच्या आकला होत्या त्या गाण्यावर बोललं का? एक बरं आहे की माझा सिनेमा ज्यांनी पाहिला त्यांना ती दळभद्री लोक माहितीच नाही. जेव्हा एखादा हिंदी सिनेमा 100 कोटी क्रॉस करतो तेव्हा सगळी यंग पिढी गाजावाजा करायला लागते. आज मराठी प्रेक्षकांची तोंड बंद दिसत आहेत. मला ह्याचं कारण काय आहे? आजपर्यंत हिंदीत तरी घडलं होतं का की बाबा करोडो रुपये कुठल्या तरी सिनेमाने कमवले आणि असेच्या असे घेऊन गुड डोनेट केले? या 100 कोटीचं सगळ्यात मोठं कारण सांगू तुला, आम्ही फक्त बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नाही डिपेंड राहतो. आम्ही पॅरलली तंबू थिएटर चालवतो. सिरियसली आत्ता या काळात म्हणजे 100 कोटी कसे काय झाले? रोज बाहेर पडले, रोज प्रत्येक थिएटरमध्ये गेलो आणि कुठल्या हेअरस्टाईलिस्ट, कॉस्ट्युम डिझायनर, मेकअप बिकअप नाही रे. माझा मोबाईल आणि मी. एक थिएटर नाही जिथं मी गेलो नाही. एक थिएटर नाही. तुला ही कारणं कशी करेक्ट वाटली? पण कुठली तरी इलॉजिकल पोरगी किंवा पोरगा काय म्हणतो, समीक्षाच्या नावाखाली लॉजिकल कारण नाही, सरकारवर टीका नाही केली. आता शाहरुख खानचे तेवढे राहिलेले पैसे देऊन टाका. 100 कोटी झालेत. आपले काही निम्म लोकांना त्रास कुठे आला? मी शाहरुखचं कौतुक. माझ्यावर तसा थोडासा असा हिंदुत्ववादी ठपका आहे ना, की प्रवीण तरडे हिंदुत्ववादी आहे. मला एकच लक्षात राहिलं, मी एवढ्या ग्रामीण भागांना फिरलं, एकाही माणसाच्या अंगाला परफ्यूमचा वास नाही आला. लक्षात राहिलेली गोष्ट. त्यांच्या अंगांना घामाचेच वास येत होते. कसा आहेस बाळा, काय चाललंय, मस्त आहेस की नाही, असं जर मी बोललो तर मी फालतू नाही का वाटत? लोक माझी संबंध. प्रवीण सर, 100 कोटी सिनेमा झालाय आणि आज 100 कोटी सिनेमा झाल्यानंतर मला यंग दिसताय तुम्ही. आज चेहऱ्यावर ग्लो आल्यासारखं वाटतं. काय भानगड आहे? आपोआप येणारच ना रे ग्लो. माझ्यापेक्षा निर्मात्यांच्या चेहऱ्यावर जास्त आलं. पण स्वप्न असतं ना, प्रत्येकाचं एक काहीतरी स्वप्न असतं कुठल्याही क्षेत्रात येताना. आता तसं पाहिलं तर मुळशी पॅटर्न किंवा हंबीरराव हे पण जर योग्य सगळं मार्केट बघून आम्ही केलं असतं, जसं या पिक्चरला केलं, तर त्याही सिनेमांची कॅपॅसिटी त्याच योग्यतेची होती. या सिनेमाचे 100 कोटी याच्यामध्ये यांच्या स्वामी भक्तीचा वाटा खूप आहे. वाणी साहेबांचा स्वामी भक्तांचा वाटा खूप आहे. शेतकरी वर्गाचा वाटा खूप आहे. हे 100 कोटी पर्यंत येताना संपूर्ण महाराष्ट्र इन्व्हॉल्व करून घेतला आम्ही वेगळ्या पद्धतीने. त्याचा वाटा खूप आहे. कदाचित हा ग्लो त्याच्यामुळे आलाय. महाराष्ट्र पण फिरलोय ना अख्खा. लोक हे होतात उन्हातानात फिरून. मी एकदम खुश आहे. आणि हे 100 कोटी सगळ्यांचे असतात. एक त्या प्रवीण तरडेचे थोडी असतात. कॅमेरामन असतो प्रशांत मिसळे, याचे प्रशांत मिसळे, त्यांचा मित्र जगदीश चव्हाण, सोना, या दोघांचा वाटा खूप मोठा आहे. मयूर हरदास एडिटर, त्याचा वाटा खूप आहे. मग कॉस्ट्युम डिझायनर आहे, आर्ट डिरेक्टर आहे, मेकअपमन आहे, सगळ्यांचा वाटा खूप असतो. आणि या सिनेमात ते जुळून आलं. मग अभिनेते शेवटी जे येतात सगळ्यात. आता हे 100 कोटीचा आनंद तर नक्कीच आहे,
पण जेव्हा एक डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर म्हणून मी या सगळ्या गोष्टींकडे बघतो तेव्हा मला एक थोडीशी खंत वाटते सर. जेव्हा एखादा हिंदी सिनेमा 100 कोटी क्रॉस करतो तेव्हा सगळी यंग पिढी गाजावाजा करायला लागते. आज मराठी प्रेक्षकांची तोंड बंद दिसत आहेत मला, ह्याचं कारण काय आहे? हे बघ, मराठी प्रेक्षक ना त्यांनाही आवडतं, कदाचित त्यांनाही बातमी पाहून खूप आनंद होतो, पण ना आपला मराठी प्रेक्षक खूप व्यक्त होणारा नाहीये. आणि जे निगेटिव्हली व्यक्त होतात ते खरे नाही आहेत, ते आपल्याला माहिती आहे. ते सगळं लॉक प्रोफाईल असतात आणि त्यांना काही त्यांच्या व्यक्त निगेटिव्हिटीला तर काही अर्थच नाहीये आपल्याकडे, किंवा त्या ट्रोलिंगला. ते सगळेच खोटी माणसं असतात. पण आपला जो मराठी प्रेक्षक आहे ना, तो असा भसाभसा सोशल मीडियावर व्यक्त होणारा नाहीये. ते सोशल मीडिया पाहतात, त्याचा आनंद घेतात. एखादी गोष्ट आवडली, आता 100 कोटी केले, देऊळ बंद येते, याचा आनंद त्यांना खूप आहे, 100% आहे. फक्त तो आनंद ते व्यक्त करताना बेतानी करतात. जे अगदी आमच्या जवळचे आहेत ते फोन करून सांगतात, वाणी साहेबांचा जवळचं आहे, त्यांचा अख्खा वाणी समाज तर आनंदाने नाचतोय, म्हणजे घरचं कार्य असल्यासारखं ते सेलिब्रेट करतायत. आपला पारंपरिक जो प्रेक्षक आहे सिनेमाचा, तो भसाभसा व्यक्त होणारा नाही. आणि या देऊळ बंद 2च्या निमित्तानं जो महाराष्ट्रातला खेड्यापाड्यातला प्रेक्षक बाहेर आला, त्यांना सोशल मीडिया माहित नाही. ते काही सोशल मीडियावरच्या न्यूज बघून नाही आले, ते ऑथेंटिक प्रचार, माउथ पब्लिसिटी. हे मावशी पाहिलास का, हे आत्या पाहिलास का, हो काका पाहिला का तुम्ही, देऊळ बंद बघितला का, या पब्लिसिटीच्या माध्यमातून त्यांनी पाहिला. त्यामुळं सोशल मीडियावरती प्रेक्षक व्यक्त होत नाही. हा, मराठी इंडस्ट्रीनी व्यक्त व्हायला पाहिजे होतं, तेही होत आहेत. काहींचे मला फोन येत आहेत, मेसेज येत आहेत, बोलतायत. आता दिग्पाल लांजेकरची पोस्ट पाहिली मी, श्रेयश तळपदेनी फोन केलता. सगळ्यात सुरुवातच नाना पाटेकरांनी केली, आणि नुसतं नाना पाटेकरांनी कौतुक नाही केलं, तर शेतावरच्या सगळ्या बायकांना नीलकांती पाटेकर घेऊन सिनेमा पाहायला गेल्या अभिरुची सिटी प्राईडला. तर सगळे आपापल्या पद्धतीनं येत आहेत. आता कसं, मी काही इंडस्ट्रीत असा माणूस नाही की मला सगळे ओळखतात. मी काय जो टिपिकल ग्लॅमर असणारा माणूस नाहीये, बरोबर की नाही. माझी मर्यादा ही पुण्यापुरती सिनेमेन तशी असायची. त्यामुळं टिपिकल मराठी इंडस्ट्रीतले जे मोठमोठे सेलिब्रिटी आहेत ते मला ओळखतात का नाही ते पण मला नीट माहिती नाही, पण जे ओळखतात ते व्यक्त झाले. आता काल परवाच तुम्हाला रितेश देशमुखांचा फोन झाला असं तुम्ही? काल परवा नाही, पहिल्या 11 दिवसात, ज्यावेळी पहिल्या 11 दिवसात 50 कोटी सिनेमे झाले, उलट रितेश देशमुख हे मला सेकंड फोन त्यांचा आला, म्हणजे नाना पाटेकरांनंतर रितेश देशमुख. बरं. अख्ख्या इंडस्ट्रीत उलट मी कॉम्पिटिटर होतो ना त्यांचा, कारण राजा शिवाजी असताना देऊळ बंद 2 आला, देऊळ बंद 2 झपाझप पुढे गेला. कदाचित थोडाफार फटका बसलेला असू शकतो, असं असतानाही त्यांचा फोन पहिला आला. नुसतं माझं नाही, त्यांनी स्नेहलचं खूप तोंड भरून कौतुक केलं, स्नेहलच्या अभिनयाचं, मोहन जोशींच्या चिकाटीचं, लेखन दिग्दर्शनाचं. त्यामुळं तो फोन खूप महत्वाचा होता रे, कळलं का. बरं, मला रितेश देशमुख ओळखत नाहीत, मी त्यांना कधी भेटलेलो नाही, स्पष्ट सांगतो. म्हणजे नावानिशी मला कदाचित ते मुळशी पॅटर्नमुळे ओळखत पण असतील की बऱ्यापैकी तो सिनेमा खूप गाजला, पण माझी त्यांची ओळख नाही. त्यांनी कुठून कुठून नंबर घेतला, बहुधा महेश लिमे डीओपी आपले, त्यांच्याकडनं नंबर घेतला आणि फोन केला. मला त्याचं कौतुक जास्त वाटलं की आमची ओळख नाहीये तशी पर्सनली अशी, पण त्यांनी फोन नंबर कुठून तरी घेऊन मला फोन केला, मला कॉन्टॅक्ट केलं, मला मेसेज केला, माझी पोस्ट, माझं कौतुक शेअर केलं त्यांनी देऊळ बंदचं. तर ही खूप महत्वाची गोष्ट होती त्यांची. आता देऊळ बंद हा तसा म्हणजे पहिला जो होता तो तुमचा पहिला सिनेमा होता, आणि एक एकांकिका करणारा पोरगा, नवखा पोरगा, त्याच्यावरती विश्वास टाकणं म्हणजे खूप तसं रिस्की होतं. आणि अध्यात्म, विज्ञान हे असा तसा वाटणारा प्रेक्षकांना असा थर्ड अँगल बघितला तर तो कॉन्ट्रोवर्शियल विषय वाटू शकतो, पण तरी सुद्धा वाणी सरांनी त्यावेळेस तुमच्या पाठी उभं राहिले. आता तुमचं काय देऊळ बंद ही फ्रँचायझीच वाणी सरांना देऊन टाकायचं असं काय प्लॅन आहे का? नाही, फ्रँचायझीच त्यांची. ते लेखक दिग्दर्शक बदलू शकतात, मी नाही निर्माता बदलू शकत, कारण देऊळ बंद ही फ्रँचायझी त्यांची आहे. मी काय करतो माहितीये का बाबा, आमच्यात कुठलंही एग्रीमेंट नाहीये.
आमच्यात सिरियसली कुठलंही ऍग्रीमेंट नाही. ते म्हटलं मी कधी करणार पण नाही, मी कधी करत नाही. काय माहितीये का, आणि ते कुठलंही कायद्याने ऍग्रीमेंट नसतानाही आम्ही एकमेकांशी बांधलेलो आहोत. 10 वर्षांनी केला देऊळ बंद 2, पण या 10 वर्षात आम्ही रोज संपर्कात आहे. त्यांच्या घरातले लग्न असू दे, साखरपुडा असू दे, माझ्याकडचे काही कार्यक्रम असू दे, माझ्या इतर सिनेमांचं प्रमोशन असू दे, ते त्यांच्या समाजात, वाणी समाज हा मोठा समाज आहे त्यांचा, आणि ना खूप एकमेकाला धरून राहणारी माणसं आहेत त्यांच्याकडे, एकमेकांची सतत धरून राहणारे लोक आहेत ते. तर त्यांनी मला देऊळबंद दिला, त्यामुळं 11 भाग, पण हे मी नाही कधी बोललो. 11 भाग ह्याचे करायचे हे त्यांचं स्वप्न आहे, हे त्यांनी डिक्लेअर केलंय. ते माझ्या माग लागले, उरावर बसले, म्हणून मी सेकंड पार्ट लिहिला. नाहीतर मी काय माझ्या मुळशी पॅटर्न, हंबीरराव, 2 धर्मवीर यात रमलो होतो. नवीन सिनेमे पण आता मुळशी पॅटर्न 2 ची तयारी चालू होती, पण ते माझ्या मागे लागले की तुम्हाला एवढा स्वामींचा आशीर्वाद मिळाला पहिल्या सिनेमातून आणि तुम्ही स्वामींकडे दुर्लक्ष करताय असं नाही का तुम्हाला वाटतं? इकडे लक्ष द्या म्हटलं. आणि त्यांचा काय शब्द होता लक्षात ठेवा, स्वामी ज्यावेळी देतात त्यावेळी भरभरून देतात, पण जर नाराज झाले ना करतो. मागच्या 10 वर्षात मला खूप दिलं स्वामींच्या कृपेने, वाणी साहेबांसारख्या हितचिंतकांमुळे मला खूप मिळालं. मग मी करायला घेतला. धर्मवीर 2 संपल्यानंतर 24, 25, 26 2 वर्ष मी सिनेमावर काम केलं मस्त, आणि काय हिस्ट्री घडली. आता मी अनेक कमेंट्स वाचतोय आता 100 कोटी झाल्यानंतरच्या, तर काही लोकांचं म्हणजे कॉमेडी ट्रोल करतायत लोक तुम्हाला की आता शाहरुख खानचे तेवढे राहिलेले पैसे देऊन टाका, 100 कोटी झालेत. आपले काही निम्म लोकांना त्रास कुठे आला, मी शाहरुखचं कौतुक केलं. कसं आहे, तसं माझ्यावर तसा थोडासा असा हिंदुत्ववादी ठपका आहे ना, की प्रवीण हिंदुत्ववादी आहे. त्यामुळं ना त्या बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की फिल्म लाईनीमध्ये आपले बोटावर मोजणे इतके लोक आहेत, तुम्ही पण शाहरुखचं कौतुक केलं. तर मी त्यांना म्हटलं, अरे मी कौतुक शाहरुख खान ही व्यक्ती किंवा असं अमुक तमुक त्याचं ग्लॅमर बघून नाही केलं रे, मी कौतुक त्या वृत्तीचं केलं. आणि मीडिया पण आपली कशी भारी असते माहिती ना. मी काय बोललो होतो त्या पॉडकास्ट मध्ये की आमचं 42 लाख रुपये बिल झालं होतं, 43 लाख, पॅकेज 12 लाखाचं होतं. साहजिकच वाढलं, कारण त्याला अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. आम्हालाही तिथले नियम रूल्स माहीत नव्हते. मी कधी काम केलं नव्हतं रेड चिलीज बरोबर. एक्स्ट्रा आवर्स मध्ये आम्ही खूप केलं. सेन्सॉर बोर्डांकडनं काही चेंजेस आले, ते चेंजेस साठी परत स्टुडिओ बुक करावा लागला, नवी डीसीपी, सेन्सॉरचे डीसीपी, रिचेकिंगला गेलं, तिथली डीसीपी. त्याच्यानंतर आम्ही 2 शो ठेवले प्रायव्हेट, फॉरेनला अनेक गोष्टी पाठवायच्या होत्या, तर त्या कित्येक केडीएम या तेव्हा काढणं, तर ते तिथं वाढलं. ते वाढल्यानंतर ज्यावेळी बिल आलं, निर्मात्यांकडे पैसे नाही असं कुणीतरी सांगितलं. अरे जो माणूस 100 कोटीतला आलेला प्रॉफिट डोनेट करतो त्याकडे पैसे नाही असं होईल का रे? प्रश्न त्यांचा नव्हता, प्रश्न माझा होता की मी पॅकेज करताना 12 लाखाचं केलंय आणि हे वाढलंय. उद्या जर निर्माता नाही म्हटलं तर मला खिशातनं द्यावं लागेल, माझ्याकडे नाही येत म्हटलं एवढे पैसे. माझा जर निर्माता नाही म्हटलं तर मी कुठनं देऊ, पैसे नाहीये, तुम्ही काहीतरी करा. त्याच्यावर त्यांनी एकदम मराठी सिनेमात, आणि ती क्वालिटी आवडली होती त्यांना. त्यावेळी ती त्यांची टीम म्हटली होती काय सुंदर सिनेमा आहे, म्हटले हा सिनेमा धुमाकूळ घालेल असं बोलले होते. तर मी म्हटलं मग काय आता सिनेमा रिलीज डीसीपी तर दिली पाहिजे, काहीतरी कन्सेशन द्या की. म्हणून त्यांनी थोडक्याने ती 40% माफ केले. म्हणजे किती, तर 13 का 12-13 लाख रुपये माफ केले, बरोबर. तर ही पण मोठी अमाऊंट आहे. पण हे परसेप्शन असं आहे की सगळीच अमाऊंट माफ केली. नाही, ते आपल्या, तुला माहिती आहे पॉडकास्टची लोक आपली, तो माझा पॉडकास्ट काढून बघा ना, 30 ते 40% अमाऊंट माफ केली असं मी त्याच्यात बोललो होतो. तर 40 लाखाचे 30% काढा, जेवढे होतात ते माफ केले होते, बरोबर की नाही. तर ना बरं, ते पण काही कमी नाही आहेत, नाही कमी नाही. 12-13 लाख रुपये कमी करणं, ज्यांची आपली ओळख पण नाही त्यांनी. तर अशा वेळी मी
व्यक्त आलतो की बाबा आवडलं. तर इंडस्ट्रीतलेच काही लोक अरे हे शाहरुख खानचा आभार मानले, हा कसला हिंदुत्ववादी हे. आता म्हटलं माझ्या हिंदुत्ववादाचा आणि शाहरुख खानचा आभार मानण्याचा संबंध काय? काय मी आभार मानले त्या वृत्तीचे आणि त्यात वाईट काय? मानले तर पाहिजे ना. आपण एक लक्षात ठेव, आभार मान श्रेय ज्याचे ते असं द्यावे एवढे लक्षात ठेव. मी विंदांची कविता पण टाकली होती त्या व्हिडिओत की उंचीनं वाढते आपली काय ह्याने श्रेय जे असं ते असं द्यावे एवढे लक्षात ठेवा. विंदांची कविता मी बोललो होतो. काय त्याच्यावरनं आमची ही नाराज, बाकी तिकडची खुश. म्हणजे कसं होतं माहितीये का, आपण समजा उद्या मी शाहरुखचं कौतुक केलं की एक विशिष्ट गट नाराज होतो, बरोबर. त्याच्यानंतर मी सावरकरांचं कौतुक केलं तर कुणीतरी अजून नाराज होतं. मग मी मोदी साहेबांचं कौतुक केलं, देशाचे पंतप्रधान आहेत, केलं पाहिजे, झालं कुणीतरी नाराज होतं. म्हणून आपण काय कुणाबद्दल बोलायचंच नाही का. भावना दुखावली लोकांच्या, आपल्याकडच्या लोकांच्या भावना म्हणजे ह्या एकदमच काय झाल्यात, एकदमच हलक्या फुलक्या झाल्यात, लगेच उडू लागतात हवेत. तुमच्याच त्या 100 कोटी झाल्यानंतर त्याच्याच खाली एक कमेंट होती बाहेर, म्हणजे मला ते इंटरेस्टिंग वाटलं. लोक काय विचार करू शकतात, तुम्ही स्वामींची अस्मिता विकली म्हणे. बरं, एवढी स्वामी भक्ती होती तर फ्री शो लावायचे, असं असं होतं काय. बरोबर आहे, त्यांचं बरोबर आहे. स्वामींची सिनेमा करून 100 कोटीचा प्रॉफिट आला, निर्माता काय करतोय तो प्रॉफिट? हा, मग ते शेतकऱ्यांना देतो. निर्माता तो प्रॉफिट शेतकऱ्यांना देतोय. म्हणजे ह्याच्यात स्वामींची अस्मिता दुखावली का मोठी झाली? अगदीच मोठी झाली. बरोबर की नाही? एक लक्षात ठेव, एक गंमत सांगतो सोशल मीडियाची. एखादी पोस्ट पडली, हे पडली, लाईक्स किंवा चांगल्या कमेंट येतात काय 10,000. किती? 10,000. वाईट कमेंट येतात 10. किती? 10. आपण लक्षात काय ठेवतो? 10 वाईट कमेंट. एक लक्षात ठेव, सेम ही आपल्या समाजाची परिस्थिती झालेली आहे. आपण चांगुलपणा दुर्लक्ष करून जे वाईटावर आहे त्याच्यावर बोलतो. अरे मराठी सिनेमाने केले ना 100 कोटी. बरं, एक लक्षात ठेवा, कसा पहिला मराठी सिनेमा आहे ज्याच्या मागे कुठलाही चॅनल नाही, कुठलीही मोठी कॉर्पोरेट कंपनी नाही, जिओ नाही, झी नाही, केला ना रे. म्हणजे हा खरा सक्सेस नाही का? हजारो लाखो रुपयाचा पगार घेऊन बसलेली ऑफिस मधली कुठली तरी डोकी हा सिनेमा चालवत नव्हती. एक प्रवीण तरडे हातात मोबाईल घेऊन अख्खा महाराष्ट्र फिरला ना. हा एक ह्याच्यावर येणारच आहे मी, तरडे पॅटर्न. कुठल्या पिक्चरची लोक पाचोऱ्याला गेलती रे, पारोळ्याला गेलती, एरंडोलला गेलती, चाळीसगाव, लोणी प्रवरानगर, मालेगावला, धुळ्याला गेलती. विदर्भ म्हणजे कौतुक किती आहे. अख्खा महाराष्ट्र प्रवीण तरडे फिरला एका सिनेमाच्या प्रचाराला. दुर्गम भागात गेल्यानंतर तुम्हाला लोक बघून सरप्राईज होत असते. पहिल्यांदाच पाहिलं ना कुणीतरी फिल्म इंडस्ट्रीतलं. अरे पारोळ्याला बोलले, मला सोडत नव्हती लोक. विचारा, 48-49 डिग्री तापमान होतं, लोक सोडत नव्हती. उन्हात मी उन्हात, ते उन्हात. आणि स्वागत आहे किती चांगलं झालं सर्व. आपण ह्याच्यावर बोललो पाहिजे. 100 कोटी साजरं केलं पाचोऱ्यात, पारोळ्यात, एरंडोलला. कळलं ना तुला? आता तर आम्ही बीड पण जाणार आहे, सगळे बीडचे पण शो आहेत. तात्पर्य काय, तर आपण चांगुलपणावर बोललं पाहिजे. कोणतरी 10 जण, त्यातले 10च्या 10 लॉक प्रोफाईल, त्यांना पण महत्व देतो. बरं, ते दोन्हीकडनं असतात. स्वामींची अस्मिता, अरे स्वामींना जगभर गेले स्वामी. पहिल्या देऊळ बंदमुळे एक परिक्रमा सुरू झाली, पिठापूर, कुरवपूर, गाणगापूर, अक्कलकोट, नाशिक परिक्रमा सुरू झाली, बरोबर. त्यामुळं आणि एवढे आलेले करोडो रुपये पहिल्यांदा गेले. हिंदीत तरी घडलं होतं का आजपर्यंत? आजपर्यंत हिंदीत तरी घडलं होतं का की बाबा करोडो रुपये कुठल्या तरी सिनेमाने कमवले आणि असेच्या असे घेऊन गुड डोनेट केले? आपण त्याच्यावर बोललं पाहिजे, कैलासवाणींच्या मोठेपणावर बोललं पाहिजे. कळलं का? कोणतरी काहीतरी एखादी कमेंट बोले, तसे पाहिजेत रे. ते कसं असतं, तुमच्या यशाला नजर लागू नये म्हणून तीट असते. हे ट्रोलर्स त्या तीटासारखे. आपल्या यशाला तीट. एक लक्षात ठेव, ट्रोल केलं, ट्रोल करणारा आत्ता काय करत असेल या घडीला, तेच करत असतात. किंवा ट्रोल करणारा आत्ता त्याचे आई वडील काय करत असतील, त्याचे आई वडील त्याला कंटाळलेले असतील.
आई वडील म्हणत असते, अरे जा ना बाहेर, काहीतरी काम कर. सक्सेसफुल लोकांवरती कमेंट करून तू मोठा होणार आहेस का? म्हणजे त्याच्या त्या कमेंटची निगेटिव्हिटी त्याच्या घरात पसरते. त्याचे आई वडील दुःखी, बायको दुःखी, पोरं दुःखी, बहिणी दुःखी, घरात सगळे दुःखी. त्याच्या घरातल्यांना अभिमान प्रवीण तरडेचा असेल की मला असं पोरग पाहिजे होतं प्रवीण तरडे सारखं. बरोबर की नाही? जे आपल्या आईबापाचं नाव मोठं करतंय एका ग्रामीण भागात येऊन, त्याचा सिनेमा कोट्यवधी कमवून डोनेट करतोय. त्यामुळं ट्रोलरकडे लक्ष नाही द्यायचं. ते पाहिजेत, ते समाजात आहेत, म्हणून आपल्या यशाला नजर लागत नाही. लक्षात ठेव. आता आपण येऊया, एक तुम्ही सेट केलाय पॅटर्न, म्हणजे देऊळबंद पहिला, त्यानंतर जे सुरू झालं मुळशी पॅटर्न असेल, धर्मवीर असेल, हंबीरराव असेल, आणि आता पुन्हा एकदा देऊळबंद, आणि आता पुन्हा एकदा मुळशी पॅटर्न. हा जो तुम्ही एक पॅटर्न सेट केलाय, रांगडेपणा, शेतकरी, एक जो इलेमेंट टार्गेट केलाय, हा फॉर्म्युला आहे का तुमचा? हे बघ, हा माझा पॅटर्न किंवा फॉर्म्युला, मी कसा आहे तसाच. विचार कर, उद्या जर मी गोडगोड बोलायला लागलो, म्हणजे कॉमेडी पिक्चर असेल तरच मी बोलले गोड गोड, बरोबर की नाही? कसा आहेस बाळा, काय चाललंय, मस्त आहेस की नाही, असं जर मी बोललो तर मी फालतू नाही का वाटत? लोक माझी माहिती संबंध उडतील. प्रवीण तरडे त्याच्यात जो आहे तसा वागतो. आत बाहेर एक आत बाहेर आपल्याकडे नसतं, कळलं का? जे पोटास तेच वाटत. कारण काय? भीती नाही एकतर कुणाची, दुसरी गोष्ट खोटेपणा नाही, खोटेपणा नाही, त्यामुळे भीतीच नाही. जगात कुणाचीच कुठल्याच घटकाची कसल्याच बाबतीत ना बुद्धीनी ना ह्यानी, कशी या तयार एव्हरग्रीन, कुठल्याच बाबतीत ऐकणार नाही. डोक्याने तर सोड रे, ऐकणारच नाही. फिजिकली आले तरी ऐकणार नाही. कळलं ना तुला? त्यामुळं जसं आहे तसंच वागणार ना रे, जसं आहे तसंच वागणार ना मी. तोच माझा पॅटर्न. आणि हा काय मी क्रिएट नाही केलेला, मी असंच आहे लहानपणापासून. जे मला लहानपणापासून ओळखतात त्यांना विचारा, जसं आहे तसं आहे. जेव्हा 100 कोटी झाले म्हणून तरडे बदलणार नाहीये. पुढचा पिक्चर करताना उलट तरडे अजून सावध होणार. अजून आता समजा आता 100 कोटी झाला देऊळबंद 2, आणि माझा येणारा पुढचा पिक्चर 100 कोटी नाही झाला म्हणून तो वाईट थोडीच चालणार. पिक्चर त्याच्या क्वालिटीने येतो प्रत्येक. कधी 100 कोटी, कधी 20 कोटी, कधी 40 कोटी, कधी 10 कोटी. प्रश्न त्या ह्याचा नसतो, अजिबात नाही. आता मुळशी पॅटर्न, देऊळबंद हे असे मोठ्या कॅनव्हासवरचे सिनेमे आहेत. अशा वेळी निर्माते आणि दिग्दर्शक, म्हणजे ही एक खरं तर नव्या निर्मात्यांसाठी सीख म्हणून आपण जरा तुमची टिप्स सांगा की नफा तोट्याचं गणित आजकाल मराठी निर्मात्यांना मॅनेज करणं खूप अवघड झालंय. म्हणजे अनेक निर्माते रडतायत अक्षरशः. म्हणजे तुम्ही TDM सिनेमाच्या वेळेस बघितलं असेल, भाऊराव कराड रडले अक्षरशः स्क्रीनवर की थिएटर मिळत नाही आहेत, किंवा मी एवढा खर्च केला आहे, त्या अनुदानाचं तर काय खूप वेगळाच प्रश्न आहे. अशा सगळ्या गणितामध्ये प्रवीण तरडे मात्र एक सक्सेसफुल सिनेमे देत चाललेत कंटिन्यू. तर तुम्ही काय टिप्स सांगाल निर्मात्यांसाठी म्हणा, दिग्दर्शनासाठी, की हे कसं गणित साधायचं? मी स्वतः आधी मॅनेजमेंटचा विद्यार्थी आहे, बरोबर? मॅनेजमेंटचं शिक्षण झालेलं आहे ना, त्यात असं आलंय का रे आज आलो बाय फ्लूक यश मिळालं 100 कोटी आले, असं नाही ना. मागचे 30-32 वर्ष मला बघतायत ना. आधी 1995, 96, 97, 98, 99 सालापर्यंत एकांकिका केलेल्या पाहिल्या. मग नंतर ग्रिप्स थिएटर, प्रायोगिक रंगभूमी, थिएटर अकॅडमी, माझ्या स्वतःची उद्गार पुणे संस्था, यात पाहिलं ना. 25वा वर्ष आहे यावर्षी माझ्या संस्थेचं. म्हणजे ते केलं. त्याच्यानंतर मग दीर्घांक केले, 2 अंकी नाटक केलं, मग व्यावसायिक नाटक केलं, मग सिरियल केल्या, मग सिरियल लिहिल्या, सुपरहिट सिरियल दिल्या, मग सिनेमे लिहिले, सिनेमांना असिस्टंट डिरेक्शन केलं, मग सिनेमे डिरेक्ट केले, मग सगळा प्रवास आहे. म्हणजे असं नाही ना आज आलो आणि यशस्वी झालो. म्हणजे एक प्रवास आहे ना. हे यश त्या प्रवासच आहे, टाइमपास मध्ये मिळालेलं थोडंच आहे. म्हणून इतक्या वर्षाचा अभ्यास कामाला येतो. या सिनेमाला 100 कोटी होण्याचा सगळ्यात मोठं गुपित काय माहितीये? नवीन आयडियाज. काय म्हणे साहेब? बरोबर. आम्ही नवीन आयडियाज केल्या, आणि एकटीने नाही केल्या, मी निर्मात्याला त्यात इन्व्हॉल्व केलं. मी पहिल्यांदा आयडिया केली, म्हटलं वाणी साहेब उठा,
त्यांचा बिझनेस लय मोठा आहे हा. म्हणजे हे सिनेमातले 100 कोटी वगैरे त्यांच्यासाठी खूप छोटे आहेत. नाही, असं काय म्हणजे हजार कोटीची त्यांची 2 प्रोजेक्ट चालली आहेत इथं हां पुण्यात कर्वे रोडला आणि बानेरला. त्यामुळं त्यांची सगळ्या 1000 कोटीच्या पुढची प्रोजेक्ट असतात. पण म्हटलं चला वाणी साहेब निघू. फिरू, महाराष्ट्र फिरू. बर मग आयडिया काय केली, म्हटलं फक्त बॉक्स ऑफिस कलेक्शनवर डिपेंड नाही राहायचं. या 100 कोटीचं सगळ्यात मोठं कारण सांगू तुला, आम्ही फक्त बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नाही डिपेंड राहिलो. मग थिएटर मधनं पैसा येतो ना, हो आम्ही पॅरलली तंबू थिएटर चालवलं. सिरियसली आत्ता या काळात म्हणजे 100 कोटी कसे काय झाले तुला सांगू खरं, पिक्चर 88-90 वरच थांबला असता. देऊळ बंद 2 हा मराठी आणि ह्याच्या कॅपॅसिटीनुसार 88-90 वरच थांबला असता. आम्ही काय केलं, वेगवेगळी स्वामींची मंदिरं सेवा केंद्र आहेत बघ, हो सेवा केंद्र आहेत प्रत्येक सेवा केंद्र आहेत. ज्या भागात थिएटर नाही तिथल्या सेवा केंद्रात जाऊन 25 रुपये तिकीट, 20 रुपये तिकीट, 40 रुपये तिकीट लावलं आणि शो लावले. अरे वा मग तंबू थिएटर घेतलं. कोकण, विदर्भ, मराठवाडा, आता परत इकडं जुन्नर मंच जुन्नर मंचर तिकडं आतमध्ये तंबू घेऊन फिरलो. एक एक आमची टीम त्या तंबू मधनं आलेलं कलेक्शन किती आहे माहितीये, 4.25 कोटी. अरे बापरे फक्त तंबू मधनं तंबू फिरवून. म्हणजे ही आम्ही एक वेगळी आयडिया केली. आणि दुसरी आयडिया म्हटलं, जे सॅकनिकला किंवा आपल्या ह्याच्यात बघ आमचा आकडा दिसतो बॉक्स ऑफिसचा, पण हे नाही दिसत काय, ओव्हरसीज नाही दिसत, कारण ते आम्ही स्वतः केलं. आम्ही काय आयडिया केली, अख्ख्या जगभरातली जेवढी महाराष्ट्र मंडळ आहेत बर बर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. अरे वा हां त्याच्यासाठी आम्ही एक डेडिकेटेड माणूस नेमला, अनुप गोरे नावाचा. बर अनुप गोरे लीड मीडियाचा. त्यांनी कम्प्लीट इंटरनॅशनल मार्केट एवढ्यावर लक्ष दिलं. हा 200-225 शो केले परदेशात. बरं, एका शोचं कलेक्शन व्यवस्थित शो हाऊसफुल झाला तर 4.5 लाखाच्या पुढे जातं. हो हा? अमेरिकेमधलं शहर नाही राहिलं रे. अमेरिकेमध्ये आम्ही जवळजवळ 54-55 शो केले. जर्मनी, कॅनडा, जपान, दुबई, सिंगापूर, नेदरलँडच्या काल तर अल्मेराचा पोर्तुगाल शो होता. काल तर पोर्तुगालचं रिक्वायरमेंट पोर्तुगाल, त्याची रिक्वायरमेंट हे सेंटर नवी शोधली, एक नवी यंत्रणा दिली. फक्त ओव्हरसीजचं कलेक्शन किती आहे माहितीये माझं, ओव्हरसीज मधनं आम्हाला 7.25 कोटी आले. अरे बापरे तात्पर्य काय, तर वेगळ्या वाटा निवडल्या, बॉक्स ऑफिसवर डिपेंड नाही राहिलो. आणि सगळ्यात महत्वाचं काय केलं माहितीये, 2 वर्ष सिनेमासाठी दिली आणि सिनेमा रिलीज झाल्यापासून 50 दिवस घरात थांबलो नाही. रोज बाहेर पडलो, रोज प्रत्येक थिएटरमध्ये गेलो. आणि कुठले हेअरस्टाईलिस्ट, कॉस्ट्युम डिझायनर, मेकअप नाही रे. माझा मोबाईल आणि मी. एक थिएटर नाही जिथं मी गेलो नाही, एकही थिएटर नाही एक थिएटर नाही. एक किती गावांमध्ये गेलो, हो, उन्हात तानात, नागपूर नंतर पाऊस सुरू झाला बघ, मध्ये पावसात गेलो. मुंबईत रात्रीचे मला एका ठिकाणी फोन आला, आमच्याकडं रात्रीचे शो हाऊसफुल जात आहेत 12:30चे. 12:30 ते 3:30 तो चालायचा. त्या शो न जाऊन बसलो, लोकांना भेटलो. आणि अजून एक माहिती आहे, त्यांना विचार किंवा सिटी प्राईडच्या मॅनेजमेंटला विचार, जेवढा ऑडियन्स येईल प्रत्येकाला फोटो. अरे बापरे नाही आम्हाला दिसत नाही, 100 कोटीच दिसतायचं प्रत्येकाला फोटो. आणि हे कुणी मला काय, माझ्यावर काय बंधन नव्हतं, आमच्यात ते ॲग्रीमेंट पण नाही कुठलं. नाही मी स्वतः पाहिले बरोबर की नाही. हो अगदीच. मी स्वतःहून हे केलं, मी स्वतःहून बाहेर पडलो, मी स्वतःहून नव्या आयडिया केल्या, मी तंबूची आयडिया राबवली, मी ओव्हरसीजवर लक्ष दिलं. आणि असं दिलं मांडी घालून. तुम्हाला कसं पाहिजे, केडीएम पाहिजे, डीसी पाहिजे, डीसीपी पाहिजे तर कशी देऊ. ऑस्ट्रेलियामध्ये काय शो लागले रे, ते सिंगापूरला जाऊन आले. म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या महाराष्ट्र मंडळाचं तर मी दुबईमध्ये
महाराष्ट्रात रिलीज होतो तसा रिलीज केला आखाती देशात, अरे वा. अख्ख्या आखाती देशात, त्यात ती मुस्लिम राष्ट्र, हो इकडचा आपला सिनेमा देवदेवतांचा आपल्या धर्माचा, त्याच्यावर वेगवेगळ्या कमिटी येऊन बसल्या, परमिशन मिळाली, सेन्सॉर मिळालं. बऱ्याचशा देशात 15+ 16+ मिळालं, कारण आत्महत्येचा सीन तुकाराम पायगुडेच्या. तर तरी सगळ्यावर मात केली, सगळ्यांशी बोललो, सबटायटलवर सगळ्यात पहिलं लक्ष दिलं. म्हटलं साहेब आपण पहिलं सबटायटल करू आणि डीसीपी तयारच ठेवू, एका वेळी जगभर गेला पाहिजे पिक्चर. हे आधी सगळं प्लॅन केलं. हे 100 कोटी अचानक आलेले नाही. मी तुला सांगितलं ना, पिक्चर आधीच थांबला असता. आणि दुसरी गोष्ट अजून एक केली, आजूबाजूला कोण रिलीज होतोय पाहिलं, हिंदी सिनेमांची नावं पाहिली, म्हटलं यांना उडवू आपण, आणि तेच केलंय. एकही हिंदी सिनेमा टिकला नाही देऊळबंद 2 समोर, एकही हिंदी सिनेमा टिकला नाही. प्री प्लॅन व्यवस्थित गेलो. पिक्चर मलाही 1 मेला रिलीज करायचा होता. यांना विचार, म्हटलं नाही, राजा शिवाजी येतोय, पिक्चर मोठा आहे, रितेशचा स्वतःचा क्राऊड आहे, पुढे जाणार, आपण 15 मेला येऊ. मग माझं निखिल सानेंशी बोलणं आलं जिओचे. निखिल साने म्हटले प्रवीण 15ला नको ना येऊ, 3 आठवडे तरी आम्हाला पाहिजेत ना रे. हा, कारण आधीचा देऊळबंद त्यांनी घेतला होता, त्यांना ताकद माहिती होती सिनेमाची, म्हणून मग 3 आठवड्याने आलो 21 मेला. आणि 30 तारीख मला लकी ठरली. नियम मोडल्या, चौकटी मोडल्या. पहिल्यांदा प्रीमियर पहाटे 5:30ला झाला, माहिती हो. कितीला केला प्रीमियर? 5:30ला. यांना म्हटलं, आमचा जो सुगत थोरात सिटी प्राईडचा, तो म्हटला साहेब मावळतीला कुठे येत आहे, देवा धर्माचा पिक्चर आहे, उगवतीला या. त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग, म्हणजे बघ जुळून गुरुवार स्वामींचा. मी शुक्रवारी नाही आणायचा पिक्चर, म्हटलं बघ. आता अनिल थडानी किती मोठे आहेत, किंग, बाहुबली, दंगल त्यांनी केला, ते डिस्ट्रीब्यूट करत होते. मला ते अनिल थडानी म्हटले प्रवीणजी 10 बार सोचो, ये दिन अच्छा नहीं, मार्केट के लिए. मतलब सर ये मार्केट के लिए अच्छा नहीं है, स्वामी भक्तों के लिए यही अच्छा दिन है. गुरुवार, ये फ्राइडे, ब्लॉकबस्टर फ्राइडे देख के नहीं आते, ये गुरुवार है इसलिए आएंगे. એટલે देखो रिस्क ले रहे हो, अगर पहला ही दिन बुरा गया, मतलब आपको क्या लगता है कितना बिजनेस होगा? अरे गुरुवार को बिजनेस है ही नहीं. 10 लाख भी आए तो भी बहुत है. ओके, गुरुवारी रिलीज केला, पहाटे 5:30ला प्रीमियर केला, आणि कलेक्शन त्या दिवसाचं होतं 2.5 कोटी. 2.5 का 270, बरोबर. ही मजा फक्त बॉक्स ऑफिसचा तंबू बिंबू फिरत होते ते नंतरच. म्हणजे वेगवेगळ्या आयडियाज राबवल्या गेल्या. देऊळबंद 2 करताना अत्यंत प्री प्लॅन्ड आणि अभ्यासपूर्ण 100 कोटी केलेला सिनेमा म्हणजे देऊळबंद 2. नक्कीच, म्हणजे इतर निर्मात्यांसाठी खरं तर सीख आहे की काय गोष्टी करायला पाहिजेत. म्हणजे त्यांच्या दिग्दर्शकांनी तेवढा वेळ दिला पाहिजे, नटांनी दिला पाहिजे. माझे नट माझ्या भीतीने येत होते, अलाउडच नसतं कुणाला. आणि बघ लक्षात ठेव, सिनेमात खूप आहेत पण फिरले दयापीठ्या का नाही. हे बघ, आपला ग्रुप घेऊन सिनेमा करणं हा खूप महत्वाचा आहे, आणि ग्रुपनीच चालतं रे. आता उदाहरणार्थ मी पुण्याचा आहे, मी मुंबईचा नट घ्यायचा आणि रोज त्याला जाणं येणं द्यायचं, याच्यात काय अर्थ आहे रे. तर इकॉनॉमिक जर सिनेमाचं वर्क करायचं असेल ना, तर सिनेमा त्या टापूत होणं लय गरजेचं आहे. विदर्भातल्या लेखक दिग्दर्शकांनी विदर्भात केला पाहिजे. मी मुळशी तालुक्याचा आहे, केला का नाही माझ्या तालुक्यावर पिक्चर? मी गेलो का कुठल्या तरी वेगळ्या तालुक्याचं दुःख मांडायला? मी माझ्या तालुक्याचं मांडलं आणि यशस्वी झालं. मी स्वामी समर्थांना मानतो, मी त्यांची गोष्ट केली की नाही एंटरटेनिंग तितकीच. आणि परत यातनं सामाजिक प्रबोधन पण झालं, खूप जास्त झालं. एक्झॅक्ट चमत्कार करणाऱ्यांच्या कंबरड्यात लाथा घालीन, जादू टोण्यावर मी विश्वास ठेवत नाही. देवाच्या तोंडी ही वाक्य आहेत रे. म्हणजे सिनेमा हे समाज प्रबोधनाचं माध्यम आहे, ते आम्ही वापरलं. आणि काय म्हणतात, डोकं लावून सिनेमा चालवला. आता सिनेमा 100 कोटी झाल्यानंतर वाणी साहेबांनी डोनेशन केलं वगैरे,
पण खरंच वाटतं सर डोनेशन करून गोष्टी थांबतील? हे बघ काय सिनेमातच तुम्ही करून हे म्हटलंय. बघ, काय करून गोष्टी थांबतील ह्याचा तर आपण विचार केला तर मग आपण काहीच करायचो नाही. कारण काहीच करून काहीच होत नाही. हा रिझल्ट आहे. समजा सरकार कर्जमाफी करते, 20 वर्ष तरी झालं असेल करते, आत्महत्या थांबल्या का? नाही, आत्महत्या सुरू झाली. बरोबर की नाही? एखाद्या आजारावर एखादं औषध वापरलं जातंय आणि आजार बरा होत नाही तर औषध बदललं पाहिजे. मी औषध बदलण्याचा प्रयत्न केला. आता आमचे काय तो प्रॉफिट येणार किती लोकांना 100 कोटी म्हणजे 100 कोटी हातात थोडीच येतात. नाही, त्याचं 100 कोटी म्हणजे त्यातले 35-40% हातात येतात. त्या 35-40%वरला 10-12.5% डिस्ट्रीब्युटरला जातात. त्यातनं यांचा झालेला खर्च बिर्च बाजूला जातो आणि उरतो तो नफा. तो नफा हे डोनेट करणार आहे. बरोबर? यांच्या जायका फाउंडेशनच्या वतीने चल रे, आपल्या त्या डोनेशनमुळं 2 आत्महत्या वाचल्या आणि पिक्चरमुळे 4 आत्महत्या वाचल्या. 6 जीव वाचवल्याचं पुण्य तर लागेल. खूप मोठं काम आहे बस, संजीवाचं. आपण तेवढ्यासाठी काम करायचं. तुमचं आणि निर्मात्यांचं नातं आहे ना खूप वेगळं आहे. म्हणजे मी इतर दिग्दर्शक आणि निर्मात्यांचं नातं बघतो ना, ते खूप कमर्शियल असतं. तुमचं तसं नाहीये. त्याच्या मागचं गिमिक काय आहे नेमकं? माझं ना कुणाशाही बरोबर दोस्तीच होती पहिली. होय, पहिली दोस्ती. आपल्या संपर्कात आलेला माणूस तुटत नाही, कधी तुटूच शकत नाही. तुटूच शकत नाही. कारण 1 रुपयाची कुणाकडनं अपेक्षा नाही. हे मेन. रुपयाची पण अपेक्षा ठेवायची नाही. मैत्रीमध्ये अपेक्षा आली की मैत्री बिघडली. रुपयाची अपेक्षा नाही, ना मित्राकडनं ना कुणाकडनं ना कुणाकडनं. यांना पण विचारा. त्यामुळं नातं घट्ट होतं. 10 वर्षांनी केलं ना देऊळबंद 2, मग 10 वर्ष कसे काय रिलेशन टिकून आहेत? हा, ते लय महत्वाचं आहे. आणि असं नाही रे, सुरुवातही होती ना पहिले, म्हणजे ते तेवढ्या अटॅचमेंट होती. कसे भेटले तरडे सर? काय तेव्हाची म्हणजे फर्स्ट टाइम भेटले, फर्स्ट टाइम मीट? नाही, कसं आहे ते मुरली अण्णा मोळ आहेत ना, आता मिनिस्टर आहेत. ते सांस्कृतिक कार्यक्रम करतात बघा, 10 दिवसाचा असतो. त्याचं बरंचसं काम प्रवीणजी करत होते. त्यांचा एक नातेवाईक आहे निलेश कोंडाळकर म्हणून, नगरसेवक आता. नगरसेवक आहे. अरे वा. तो ओळखीचा होता. अमित भरतवंश म्हणून माझा एक आहे, त्यांचा तो मित्र होता. मग मला एक स्वामींचं काम करायचं म्हणून मग मी तो एक विचार केला की मला कोणतरी दे चांगलं असेल तर. मग त्यांनी मला प्रवीणचं नाव सुचवलं. बर. मग प्रवीणजी आले माझ्याकडं. मग म्हटलं मला स्वामी समर्थांवर सिनेमा करायचा आहे, कसं करायचं. पहिले तर डॉक्युमेंटरी करायची होती, मग कसं करायचं काय करायचं असं चर्चा झाली. मग आपण सिनेमाच बनवून टाकू. म्हणजे ती सुरुवात जी झाली 2015ला, ती आमची दोस्तीत मैत्रीत आणि म्हणजे एकदम बॉन्डिंग झालं. म्हणजे जस्ट लाईक फॅमिली मेंबर. म्हणजे आमची फॅमिली मेंबर आहे. आम्ही काय म्हणजे व्यवहार तर काय ते व्यवहाराच्या दृष्टीने असतो, पण आम्ही कधी विचारत पण नाही. मी तर त्यांना विचारत पण नाही कुठं खर्च झाले, काय झाले, सिनेमाचं काय झालं. हे असं रिलेशन निर्मात्याचं असणं दिग्दर्शकाच्या दृष्टीनं किती फायदेशीर आणि कसं फायदेशीर आहे? आणि म्हणूनच माझे सिनेमे असे होतात ना. मी काही टाइमपास मध्ये कुणाच्या तरी बर्डन खाली त्यामुळे करत नाही ना. वाणी साहेब पैसे वाढले या घटकांमुळे वाढले, विषय संपला. आता आम्हाला माहितीच नव्हतं मोहन जोशींची परिस्थिती कशी असेल, शारीरिक फिजिकल. त्यामुळे जो सीन एरवी मोहन जोशी आणि आम्ही 1 तासात संपू, त्या सीनला 2 तास लागत होते. कारण फिजिकल बोलणं सगळ्यावरच बंधनं होती ना. त्यामुळे थोडं वाढलं. एक शब्दाने काचकूच नाही केली त्यांनी. त्यामुळे माझ्यावर ते बर्डन नव्हतं. पहिल्या याच्यात पण आमचं झालं होतं थोडं वाढ झालीच होती. काय पिठापूर तर पहिलाच होतं ना, मला तर काहीच माहिती नाही. आम्हाला माहिती नाही, त्यांना म्हणजे सुरुवात होती, पण आम्ही कधी त्याच्यावर विचार केला नाही, कधीच नाही. सिनेमाच्या आता OTT राईट्सवर काय तुमचं प्लॅन झालंय का? आणि त्याला जोडून असं विचारायचं आहे की नव्या काळामध्ये आत्ताच्या काळामध्ये हा एक चांगला नवा स्रोत समजू शकतो का OTT प्लॅटफॉर्म्सला सिनेमा देणं? 100% तुमचा विषय सर्वदूर पोहोचवण्यासाठी खूप महत्वाचा आहे OTT प्लॅटफॉर्म. उदाहरणार्थ आम्हाला शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या, हा मूळ उद्देश आहे. हे यश त्या दृष्टिकोनाला आहे ना. बरोबर. तर तो दृष्टिकोन पुढे न्यायचा असेल तर OTT प्लॅटफॉर्म महत्वाचा आहे. आम्ही पण अभ्यास करतोय. आणि कसा अभ्यास करतोय तर
मी स्वतः कैलास वाणींना इन्व्हॉल्व्ह केलंय त्यात. म्हटलं वाणी साहेब प्रत्येक मिटिंगला चला, मग या क्षेत्रातल्या जाणकार मंडळींशी बोलू. उदाहरणार्थ नानूभाई छाबरिया, आकाश पेंढारकर, आमचा अश्विन पाटील झीला होता पूर्वी, जो सिनेमात काम केला एक रोल, मंगेश कुलकर्णी आहेत झीचे, सगळ्यांशी बोलू ना, अभ्यास करू, चर्चा करू. त्याच्यानंतर सचिन नारकर आहे, सचिन नारकर, वेगवेगळे पर्याय शोधू आणि त्यातनं एक विनिंग प्रोबॅबिलिटी काढू. तर त्याच्यासाठी प्रयत्न चाललेत, अभ्यास चाललाय. या निमित्तानं यांचं फिरणं होईल, माहिती होईल. व्यवहारात तर मी लक्ष घालते, व्यवहार ते ठरवणार, ते स्वतः बसून ठरवणार. कारण का माहितीये का, पैसे हँडल करायचे आणि रुपयाचे 2 रुपये कसे करायचे हे त्यांना जास्त माहिती. म्हणून ते आज यशस्वी उद्योजक आहेत. आपण कलाकार असतो, कधी कधी भावनिक लेवलवरती, इमोशनल लेवलवर आपल्याकडनं नुकसान होऊ शकतं. आता सध्याच्या काळात मल्टिप्लेक्सची संस्कृती खूप वाढली आहे आणि मल्टिप्लेक्स संस्कृतीमुळं तुमच्या स्क्रीन थिएटर्सला तेवढंच इम्पॉर्टन्स राहिलेलं नाही आणि ती वाचवणं आता खूप गरजेचं म्हटलेलं आहे. आता अशा मल्टिप्लेक्सच्या संस्कृतीच्या काळामध्ये जे कॉम्पिटिशन होतं प्राईम टाईमला सिनेमांचं, मराठी सिनेमा आणि मग हॉलिवूड आणि बॉलिवूड, या गोष्टीशी तुम्ही कसं देऊळबंदच्या काळात लढला? हे बघ, ह्याच्यावर जर लढायचं असेल तर एकच काम, तुम्हाला तिथं परमेश्वर पण वाचवू शकत नाही. तुमचं नाणं खणखणीत पाहिजे. खाली पडलं की ते कानठळे येतील एवढं वाजलं पाहिजे. लक्षात ठेव, आपलं नाणं खणखणीत नसेल तर तुम्हाला मग परमेश्वर पण वाचवू शकत नाही, पाठीचे असलं तरी. आणि आपलं नाणं खणखणीत असेल की मग आपण मार्केटचा अभ्यास इतका करायचा की तिथं आपण कमी नाही पडलो पाहिजे. जे आम्ही केलं त्यामुळं हिंदीचे किती मोठमोठे सिनेमे आले रे, किती सिनेमे आले मोठमोठे आमच्या समोर. काय फरक पडला? एक काय मल्टिप्लेक्सला 27 शो लागले ना. सिटी प्राईड कोथरूडला पहिल्या दिवशी, चल पहिला आठवडा, रोज 22 शो होते. वाकड 27 शो होते आणि 27 शो हाऊसफुल. जे अचानक 11 दिवसात 50 कोटी दिसले ना, एकतर आपल्या बऱ्याचशा लोकांना विश्वास बसलाच नाही. हो, खूप बसला. सगळ्यात सुंदर गोष्ट काय होती सांगतो तुला. एकमेव देऊळबंद 2 असा पिक्चर आहे ज्याचे आकडे खरे आहेत. सांग का? कारण निर्मात्यांनी घोषित काय केलंय, जो येणार तो प्रॉफिट काय करणार, डोनेट करणार. खोटं बोलले तर खिशातनं द्यावे लागतील ना. तेवढं आहे. तुला कळलं का? खोटं बोललं तर खिशातनं द्यावे लागतील, खोटं बोललं तर खिशात द्यावे लागणार, द्यावे लागतील. आणि जे होतं ते तुमच्या डोळ्यासमोर होतं. बघ, ज्या ऑथेंटिक साईट आहेत डिक्लेअर करणाऱ्या, त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही खूप पैसे कमवले. छोटे छोटे तंबू, स्वामी सेवा केंद्रांमधनं सिनेमाचे शो 25 रुपये 30 रुपये तिकीट लावून. लक्षात घे, हे जे 100 कोटी आहेत त्याच्यात तो वाटा आहे. आणि ओव्हरसीज. ओके, डिस्ट्रीब्युटरचा कसा रोल आहे यामध्ये? याच्यामध्ये या तिन्ही गोष्टी आम्ही आमच्याकडे घेतल्या. अच्छा, हे बघ, अनिल थरानींसारखा मोठा डिस्ट्रीब्युटर तंबू शो का करेल? हा बरोबर. मी बाहुबली करतो, दंगल करतो, मी तंबू शो, व्हॉट इज तंबू शो असं म्हणतील ना ते. बरोबर. पण आपल्याला माहिती आहे ना रे, महाराष्ट्रात कित्येक गावांमध्ये थिएटर नाहीयेत, रात्रीची राहती एसटी नाहीये. या सगळ्याचा अभ्यास करून आम्ही तंबू शो सुरू केले. त्यातनं ते पैसे आले. लक्षात ठेव. आता कुठलाही मोठा बॅनर नाही, कुठलाही मोठा स्टुडिओ नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं गणित आहे. कारण त्यांच्याकडे एक पोहोचवण्याची माध्यमं आहेत स्टुडिओजकडं. आणि आपल्याकडे काय की तुम्ही जे सांगितलं ती फार मला गोष्ट आवडली की प्रत्येक थिएटरला जाणे आणि कॅमेरा वर करणे, आपला हात, आपला कॅमेरा आणि प्रत्येकाला फोटो, प्रत्येकाला फोटो, ही एक वेगळीच गोष्ट केली. प्रत्येकाला फोटो हे केलं मी पहिल्या 15 दिवस. मला थिएटरचे मालक म्हटले, सिटी प्राईडचे चाफळकर साहेब, पहिल्यांदा बघितलं प्रवीण तरडे आजपर्यंत. मी इतके वर्ष फिल्म इंडस्ट्रीत काम करतोय, पहिला माणूस पाहिला की जो सकाळी येतो 7च्या शोला आणि रात्री 1:30 पर्यंत थिएटर मध्येच थांबतोय. आणि ते केलं म्हणून हे 100 कोटी आहेत.
ह्या सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे मला की देऊळबंद 2 मध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या हाच विषय का घेऊ वाटला? कारण मी स्वतः शेतकरी आहे. मुळशी पॅटर्नमध्ये काय आहे? ते आहेच. सरसेनापती हंबीरराव मध्ये शिवाजी महाराजांच्या काळातला शेतीचा सीन आहे बघ, बरोबर. हो. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणेमध्ये आनंदी घे, शेतकरी पोरं जमीन विकू नये म्हणून डान्स बार फोडतात. हो. मी प्रत्येक सिनेमात शेती आहे माझ्या. आणि वाढत्या आत्महत्यांवर वेगळी औषधं काम करत नाहीयेत म्हणून मी एक तयार हा करायचं. हे गोष्ट मला चांगली बघायला मिळाली की चांगला रिसर्च पण केलेला दिसतोय हा. की म्हणजे जोडधंदा करा, शेतीचं तंत्र शिका, हे शेतकऱ्याला हे आणणं, हे स्टोरीमध्ये इन करणं, ही लेखनाची प्रोसेस पण खरंच इंटरेस्टिंग असेल जाणून घ्यायला. हे बघ कसं आहे माहितीये का, ज्यावेळी आपण एखादी गोष्ट पोटतिडकीने करतो त्यावेळी आपण काही गोष्टी वेगळ्या शोधतो. काही इन्फ्लुएन्सने जे नाही का सिनेमाचे बाईट करतात त्यांना त्यातलं किती नॉलेज असतं माहित नाही मला. पण ते हे करतात. एक पोरगी आहे कुणीतरी, तिथली लॉजिकल कारणं नाही दिली, सरकारवर टीका नाही केली. अरे सर, सरकारवर टीका करणं हे उत्तर आहे शेतकरी आत्महत्येवरचं. म्हणजे एकदम मूर्खपणा. अभ्यास नाही कुठला. एसी रूम मध्ये बसायचं आणि शेतीवरती बोलायचं. नका ना रे असं. मी उन्हातानात उतरून केलाय ना सिनेमा, तुमच्यावर काही एसी मध्ये बसून नाही. लॉजिकल कारण नाही दिली आत्महत्येची. दारू सोडा हे काही कारण आहे का? अरे दारूमुळे किती आत्महत्या होतात? हो. होतात का नाही? फक्त पोरीच्या लग्नाचा हुंडा आणि लग्नातला बडेजाव ह्याच्यामुळे किती आत्महत्या होतात होतात. हे मी सांगितलंय, ते त्यांना लॉजिकल नाही वाटलं. आता काय करशील? नाही, आता मी स्वतः तू नीट बघ. आज पहिल्यांदा कुठल्या तरी पॉडकास्ट मध्ये बोलतोय. देऊळ बंदच्या बुकमाय शोच्या याला क्रिटिक्स रिव्ह्यूच नाहीयेत. वचा वचा देत ना, सगळीकडे देता तुम्ही. देऊळ बंदच्या याला का नाहीये? कारण आम्ही पैसे देणार नाही रिव्ह्यूचे. पहिल्यांदा डिक्लेअर केलं. स्वामींचा सिनेमा आहे, शेतकऱ्यांचा सिनेमा आहे, सगळं डोनेट करणार आहे. जर एवढ्या चांगल्या पिक्चरवर रिव्ह्यू द्यायला ते पैसे घेणार असतील तर आपल्याला त्या क्रिटिक्सकडे जायचं नाही. म्हणून त्यांचे रिव्ह्यू नाही आहेत आणि केलेत ते निगेटिव्ह. केलेत ते निगेटिव्ह. नाही पण लॉजिक नाही. ह्या हुंडाबळी, जॉईंट फॅमिली, विभक्त कुटुंब व्यवस्था हे आत्महत्येचं सगळ्यात मोठं कारण आहे. ते लॉजिकल नाही वाटलं तिला. किंवा अजून एक पोरग आहे कोणतरी, ते काळं सावळं असं, ते काहीतरी बोलत होतं. काय त्याचं काय त्यात बोलत होते? कसला त्यांचा शेतीवर अभ्यास? आणि एकच म्हणणं, एक तर ते बऱ्यापैकी डाव्या किंवा पुरोगामी विचारांचे असतात. त्यांचं म्हणणं आहे की या सरकारला जोडा. हा तरडे हिंदुत्ववादी आहे म्हणून त्यांनी सरकारवर टीका केली नाही. हिंदुत्ववादी म्हणत होते यांनी स्वामींच्या खांद्यावर रफिकला उभा केला, यांनी शाहरुखचं कौतुक केलं. सगळ्यांचं सगळं चाललं होतं. पिक्चर झाला ना रे 100 कोटी. कारण तरडेनी ह्या सगळ्या गोष्टी फाट्यावर मारून शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा कमी होतील याच्यासाठी काम केलं. एकाने कुठल्या तरी कमेंट मध्ये लिहिलं, काय ते दाखवलंय पुस्तक वाचून काय आत्महत्या कमी होणार आहेत का? अरे पुस्तकं वाच, तू वाचली असती तर तू ही कमेंट केली नसती, तुला अक्कल आली असती. पुस्तकं वाचून आत्महत्या कमी होणार आहेत का असं म्हटले रे. या सगळ्यावरचं उत्तर आमचं नाणं खणखणीत होतं. त्यामुळे कुठल्या क्रिटिक्सनी काय दिलं मला वाईट वाटलं खरं त्या क्रिटिक्सचं, की चला रे पैसे काय कुठूनही कमवता तुम्ही, किती पैसे आता सगळे कोट्यवधी तर डोनेट करणार आहे आणि तुम्ही त्या 10-15 हजार रुपयासाठी टीका केली एवढ्या चांगल्या सिनेमावर. याला काय अर्थ आहे? फक्त तुम्हाला पैसे दिले नाही म्हणून? लॉजिक नव्हतं असं बोलले. लॉजिक नाही. या ज्या सिनेमात कारणं दाखवली आहेत त्यात लॉजिक नाही. आणि तू प्रश्न काय विचारला, किती अभ्यास दिसतो त्यात. कारण तुला काहीतरी माहित असणार शेतीशी संबंधित. मी स्वतः ग्रॅज्युएट आहे. मी स्वतः ग्रॅज्युएट आहे. तू ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे. तुला ही कारण कशी करेक्ट वाटली? पण कुठली तरी इलॉजिकल पोरगी किंवा पोरगा काय म्हणतो, समीक्षाच्या नावाखाली लॉजिकल कारण नाही, सरकारवर टीका नाही केली. अरे काय रे, तुमची योग्यता काय? तुम्ही कुठल्या सिनेमावर बोलताय, का बोलताय, काय मिळालं तुम्हाला ते करून? बरं, माझ्याबरोबर कॉम्पिटिटर पिक्चर होते, कदाचित त्यांनी काही त्यांना दिलं असेल की बोला, पण उपयोग काय झाला?
नाही, मुळात लॉजिकलेस आहे असं बोलणं चुकीचं मला खूप वाटतं. अरे का बोलले आहे ते कुठले तरी पोरगी आहे, तिचं नाव पण मला माहित नाही, मला कोणीतरी दाखवलं ते. नाही, पण मी स्वतः सांगतो, कारण मी एक शेतीचा अभ्यासक आहे, त्यामुळे मला एक गोष्टी माहिती आहेत की तुम्ही जे स्किट केलं, म्हणजे त्याला जमुरेचं केलं, याला ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन म्हणतात. हा, आता तुम्ही जर पुढे गेला, अरे अशा त्याच्यावर अनेक बोललेच गोष्टी नाही मी आहेत. गाणे. आरती लिहिली, मुग उडदाचं रुजुदे बेन धरणीच्या आत, कापूस पिंजून तुझ्याच लावीन समयीला वात. अरे त्यांना गाणी तरी कळली का? समीक्षा करताय, नाही, आणि एवढ्या समीक्षेच्या आकला होत्या, त्या गाण्यावर बोलला का? स्वामींची शेतकऱ्यांची आरती केली, रब्बी खरीप हंगाम दाखवले. ते जर पथनाट्य बघ, हा, पथनाट्य जरी कळलं असतं, देव बऱ्याच जमुरा गोष्टी झाला रे, बऱ्याच गोष्टी आहेत त्यात. देव जमुरा झाला त्याला हो, शेतकऱ्यांची आत्महत्या वाचवण्यासाठी. ह्याच्यातलं गांभीर्यच कळलं नाही कोणाला. नाही, एक चांगली अजून एक गोष्ट टिपली त्याच्यामध्ये की जी मला माझ्या दृष्टीने वाटते, ॲग्रिकल्चरल कन्सल्टंट जे आहेत पोरं, जी शेतकऱ्यांपर्यंत बेनं किंवा कुठलं खत वापरायच्या गोष्टी पोहोचत, त्याच्यात त्यांना तुम्ही आरोपीच्या चौकटीत उभं केलं नाही. अत्यंत एक लक्षात ठेव, अचूक निरीक्षण आहे. ते ज्यांनी कोणी समीक्षा केली त्या सुरुवातीला त्यांना पीजीआर कंपन्या माहित माहिती नाही आहेत. नर्सरी गंडवते म्हणजे कशी गंडवते नाही माहिती आहे? नाही माहित. हा? हे माहितीच नाही त्यांना, आणि ते समीक्षा करतात रे, इलॉजिकल मुद्दे. म्हणजे एक बरं आहे की माझा सिनेमा ज्यांनी पाहिला त्यांना ती दळभद्री लोक माहितीच नाही, कुठून आली आहेत, कुठल्या तरी एसी रूम मध्ये बसून एवढी एवढीच्या खोकल्या, असं नाही रे होत. तू ॲग्रिकल्चर तुझं आहे म्हणून तू बोललास, तू हा प्रश्न विचारायची डेअरिंग केलीस, कारण तुला त्यातलं गांभीर्य कळलं. तर हे माझं म्हणणं होतं. काही इन्फ्लुएन्सरने उत्तम लिहिलं, काही इन्फ्लुएन्सर उत्तम बोलले, मी त्यांचा आभारी आहे. आता 100चा सक्सेस साजरा करताना आम्ही त्यांनाही गौरवणार आहे, आम्ही त्यांचाही गौरव करणार, कारण या यशात त्यांचा वाटा आहे ना. ज्या इन्फ्लुएन्सरनी माझ्या सिनेमाचं कौतुक केलं आणि त्याच्या ह्याच्यामुळे काय 100-200 लोक जरी आले तर माझ्या सिनेमाच्या यशात त्यांचा वाटा आहे, आम्ही त्यांचं कौतुक करणार. ज्यांनी फेसबुकवरती आमच्याबद्दल कमेंट्स लिहिल्या लांब लांब चांगल्या, त्यांचं आम्ही पुस्तक करतोय. वा, एक 100 करोडची मेमरी, यशाचे मानकरी म्हणून वा, आम्ही त्याच्यात त्यांचं टाकतो. चांगले आहे. आणि आता मला याच्याबद्दल एक विचारायचं आहे. आता तुम्ही महाराष्ट्र फिरलाय, प्रत्येक थिएटर फिरलाय, आता यामध्ये तुमच्या लक्षात राहिलेलं काय? आता भरपूर लोक भेटत असतील, तुम्हाला कमेंट्स करत असतील, तुमचं कौतुक करत असतील, काय लक्षात राहिले या प्रोसेसमध्ये? कोण कशी लोक भेटलेत? मला एक सांगू का, म्हणजे मला एकच लक्षात राहिलं, मी एवढ्या ग्रामीण भागांतून फिरलो, एकाही माणसाच्या अंगाला परफ्यूमचा वास नाही आला. लक्षात राहिलेली गोष्ट, वा, म्हणजे त्यांच्या अंगांना घामाचेच वास येत होते. लक्षात ठेव, एकाही माणसाच्या अंगाला परफ्यूमचा वास नाही आला. ह्यांना म्हटलं यांनी आपला सिनेमा मोठा केला. पुण्या मुंबईतल्याही प्रेक्षकांचा तर मी कायम ऋणी राहील. पुण्या मुंबईनी पण खूप दिलं. पुण्या मुंबईतल्या प्रेक्षकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला, डोक्यावर घेतला. तुला माहिती आहे किती? 65, म्हणजे 100 मधले 65 कोटी तर पुण्या मुंबईतून. हो, मुंबई, नाशिक. सरप्राइझिंग आहे. म्हणजे जे असं म्हणतात ना की बाबा शेतकऱ्यांचा, म्हणजे इतर ग्रामीण महाराष्ट्र, अरे भले भले म्हटले, हे असले शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे पिक्चर चालत नाहीत. म्हटलं ठीक आहे, आम्हाला विषय महत्वाचा वाटतो, आम्हाला करू द्या. गंमत आहे तुम्ही विषय कसा मांडता. म्हणून इकॉनॉमिक्स, सिनेमाचं इकॉनॉमिक्स करताना आता मळलेल्या वाटेनी गेलं नाही पाहिजे, काट्याकुट्याच्या नव्या वाटा शोधाव्या लागणार. नाही, पण जेव्हा एक चांगला नफा कमवलेला सिनेमा म्हणून आपल्याला एक सवय लागली, साऊथचे सिनेमे 500 कोटी, 400 कोटी, 1000 कोटी, हे एक चष्मा बनलाय. नाही, त्याचं कारण सांगतो तुला. साऊथचा सिनेमा 500 कोटी, राज्य किती? राज्य किती? तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, बरोबर? 5 राज्य ना, 5 राज्य मिळून 500 कोटी, एक राज्य मिळून 100 कोटी. हिशोब तोच आहे ना. साऊथचं पिक्चर 500 कोटी करतो म्हणजे साऊथ हे एक राज्य नाहीये, साऊथ एक रिजन आहे मोठी. आता तर मी देऊळबंद 3 ला काय करतोय माहितीये का? मी पिक्चर
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात एका वेळी करणार आणि कर्नाटक. अरे मी आता हा मगाच्या याच्यात कर्नाटक राहिलं हो. 6वं हो ते बरोबर बेंगलोर, हा, तेच ना, हैदराबाद. ते त्याच्यातच त्याच्यात. तात्पर्य काय, मी आता पिक्चर महाराष्ट्र नाही, मी मराठी पिक्चर म्हणजे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक धरणार. कारण इकडे मराठी बोलणारी शहरं आहेत. बडोदा आहे, इंदोर आहे, बेळगाव आहे, गोवा पण ना, गोवा पण, गोवा. गोवा. गोव्यात मी आता इथून पुढे आता पुढच्या वेळी तर बघ अजून डोकं लावणार. आता मला त्याच्याकडे यायचंच होतं. आत्मनिर्भर भारत लय म्हणजे तो जो पोस्ट क्रेडिट सीन आहे ना प्रचंड व्हायरल झालाय महाराष्ट्रामध्ये. लोक हल्ली आहेत की अगदी थेट इंटरनॅशनल पॉलिटिक्स आणि इंटरनॅशनल लेवलला तुम्ही नेऊन ठेवलंय. ते काय विजन आहे? टायटल मध्येच सगळं आलंय. एक तर अमेरिकेचं चित्र दिलंय आणि अमेरिकेच्या डोक्यावर 3 आदळलाय. आता नाही होय. देऊळ बंद 3 आत्मनिर्भर भारत म्हणून 55 ते 60 शो अमेरिकेत केले, त्यासाठीच सगळे हाऊसफुल, सगळे हाऊसफुल. हा जो एवढा पैसा म्हटलं ना 100 कोटी, म्हणजे सिनेमा तसं पाहिलं तर 87-88 वर खरंच थांबला असता रे, खरंच थांबला असता. कारण खरे आकडे सांगतोय ना. बरोबर. पण हे जे वरचे 12 कोटी काढले ना, हे ओव्हरसीज आणि तंबू शोच्या जीवावर काढले, छोट्या छोट्या स्वामींच्या केंद्रातल्या शोच्या जीवावर काढले. 100 कोटी अत्यंत आम्ही प्री प्लॅन्ड केले. आता अनेक लोक म्हणतात मराठी सिनेमामध्ये कसं आहे की मराठी माणूस पुढे जाण्यासाठी आणि म्हणजे कधी कधी मराठी माणूस मागे राहण्यासाठी मराठी माणूसच जबाबदार आहे. तो त्याचे पाय ओढतो. साऊथला जाऊन बघा, म्हणजे एखाद्या प्रोडक्शन हाऊसचा सिनेमा असला तर दुसरं प्रोडक्शन हाऊस त्याच्या प्रमोशनसाठी येतं, दुसरा हिरो प्रमोशनसाठी होतो. असं मराठीत का घडत नाही, असा अनेक जण प्रश्न विचारतात. हे बघ, आता आपण करून दाखवलं की माझ्या पाय ओढणाऱ्याच्या तोंडावर लाथा घातल्या मी, मला काय फरक पडला? हा, आहेच ना वरती. मी तुला काय म्हटलं, वाट नाही बघायची कुणीतरी मदतीला येईल, आपण घुसायचं आणि काम सुरू करायचं. वाट नाही बघायची आपल्याला कुणीतरी मदतीला येईल, कुणीच येणार नाहीये. आपण आपलं करायचं, आपण आपलं करायचं. आपले हितचिंतक आपल्या पाठीशी येतात पहिले, लक्षात ठेव. 11 भाग खरंच सोपं आहे? 11 भाग त्यांनी डिक्लेअर केले, त्यांना विचारा. मला पैसे नाही टाकायचे, मला पैसे घ्यायचे. काय जब सांगाल? साथ रहेंगे तो क्यों नहीं होगा. नाही, एक सांगतो तुला, म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीनी कैलास वाणी या निर्मात्याला डोक्यावर घेतलं पाहिजे. हा हे माझं स्टेटमेंट आहे, लक्षात ठेव. मराठी चित्रपट सृष्टीने कैलास वाणी नावाच्या निर्मात्याला डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे. कारण हा निर्माता मोठी व्हिजन देतोय, हा निर्माता मोठी व्हिजन देतोय. बजेटची लिमिटेशन नाही. पुढचं सांगू एक तुला, हा. मी काय म्हटलं होतं, आपण गरीब रे वाणी साहेब, एक काम करू ना, तुम्ही आधीचा खर्च झालेला काढाच आणि पुढच्या पिक्चरचे पण काढा ना. ऐका माझं वाक्य होतं, पुढच्या पिक्चरचे काढा आणि उरलेले डोनेट करा, म्हणजे पुढच्या वेळी अजून उभं राहील. त्यांचा पोरगा बसला होता कैवल्य वाणी, यांच्या पुढचा बिझनेसमन, परदेशात जाऊन शिकलेलं इंजिनिअरिंग. म्हटलं व्हॉट 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 यू सेइंग. म्हटलं हा झाला सुरू. म्हटलं नाही. म्हटलं एक मिनिट, पप्पा काय बोललेत? म्हटलं काय नाही, पप्पा बोलले की डोनेट करायचं, मग डोनेट करायचं. नाही म्हटलं आपणच आता जर पुढचा सिनेमा, नाही पुढच्या सिनेमाला आम्ही बघू ना. पप्पा काय बोलले? पैसे डोनेट करायचे, मग डोनेट करायचे, मग थोडे काढणं असं मला आवडणार नाही. तो एकदम तो डिस्टर्ब झाला. असं कसं? चे पैसे काय, अहो काय पैसे आम्ही बघू, आत्ता जेवढे डोनेट ते डोनेट करायचे. जे मिळेल ते. जाणीव कुठून येतात सर एवढ्या? काय वडिलांपासून आहे ना, सामाजिक हे पण काम शेतकरी पहिल्यापासूनच केलंय ना. आत्ता ही शेती आहे त्यांची कोपरगावला, मोठा बंधू शेतीच करतो. शेती आहे, बाकी व्यापार पण आहे. मातीतली माणसं आहे, मातीचा इतिहास आहे. पहिले कोपरगावचे. कोपराला खूप आमची शेती होती, म्हणजे मना गाव मना देश, खानदेश. मना खानदेश. Proper तिकडे. पण एक सांगतो, त्या खानदेश मधल्या लोकांची गंमत सांगतो. आता समजा मी मुळशी तालुक्यातला आहे, मी एवढा सिनेमा केला, कुणी आलं माझं कौतुक करायला? बर, मी स्पष्ट सांगतो. ते गटले काय हा? एकत्र आले, गटले लगेच? नाही असं कुणी केलं नाही काय. हा. पण खानदेशातल्या माणसांनी 100 कोटी सिनेमा केलाय. वाणी साहेबांनी एखादा सिनेमा केलाय,
अख्खं खानदेश त्यांच्या मागं उभा होता. तेच की म्हटलं एकत्र आले आणि सगळे. मी फिरलो ना त्यांच्याबरोबर खानदेशमध्ये, अरे काय ती माणसं, काय त्यांचा समाज, काय त्यांचे लोक एकत्र येणं, एका मेसेजवर एकत्र येणं, ग्रुपमधनं हे जाणं. अरे सिनेमा 100 कोटी होण्यात या वाणी परिवाराचा आणि वाणी समाजाचा पण मोठा वाटा आहे. 100%. मी स्पष्ट सांगतो, मी आज हे जाहीरपणे सांगतो की हा सिनेमा मोठा होण्यात यांचा समाज आणि यांच्या परिवाराचाही वाटा आहे. खूप त्यांची युनिटी आहे. एरवी वर्षभर ते प्रत्येकाचा विचार करत असतात, सगळे मिळून. असं सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. खूप गरज आहे, खूप गरज आहे. शेवटाकडे येऊया आपण. काही एका वाक्यात मला उत्तर पाहिजेत फक्त, दोघांकडून नाही. देऊळ बंद 2 एका शब्दात सांगायचं झालं तर? देऊळ बंद 2 एका शब्दात सांगायचं झालं. माझ्यासाठी शेतकरी. मला स्वामींचा आशीर्वाद. अरे वा. आता तुम्ही आता तिन्ही भूमिकेत आहे, लेखन, दिग्दर्शन, अभिनय. बेस्ट काय तुम्हाला वाटतं यातलं, आवडतं काय? डिरेक्शन, दिग्दर्शन. दिग्दर्शन. अच्छा. दिग्दर्शन. अख्ख्या सिनेमामध्ये देऊळ बंद 2 अख्ख्या सिनेमातला आवडता सीन कोणता? स्वामी रात्री सगळ्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना सांगतात की तुम्ही महापाप केलं. सगळे उभे आहेत. हा, ते मोन्टाज खूप माझं जबरदस्त. सगळ्यात आवडतं. तुमचा सर कोणता आवडता सीन? नाही, मला कसं आहे, स्नेहलने जे काम केलं ना, डोळ्यात पाणी येतं. म्हणजे तिला खरं म्हणजे सॅल्यूट आहे, म्हणजे काम कर. सर ती नावं पण तुम्ही जी घेतलीत ना त्या सीन मध्ये, जो मला वाटतं संगम माऊलीला आमच्या साताऱ्यातच शूट केलंय तुम्ही, ते ती नावं पण खरी आहेत ती नावं. लय अभ्यास करून घेतलेत, खूप अभ्यास करून घेतलीत ती नावं. हा, कारण आम्ही स्वतः जर्नलिस्ट मीडिया कर्मी असल्या कारण आम्हाला ती खूप नावं अभ्यास माहिती करून. आहेत. पहिला देऊळबंद- शेतकरी ज्यानं पहिली देऊळबंद आत्महत्या 2 केली. सिनेमातला प्रत्येक सीन अभ्यास करून घेतला. त्याशिवाय ते पीजर कंपन्या, नर्सरी लोकांना. 100 कोटी केल्यानंतर पहिली पार्टी कुणाबर केली आहे? मी एक तर पार्टी हा विषय करतच नाही करतच कधी. माझा काही संबंधच नाही. एक तर निर्व्यसनी माणूस आहे. हा. त्याच्यानंतर कुठल्या पार्टीत आजपर्यंत गेलेलोच नाही. हा. त्यामुळे पार्टी असं नाही, पण पहिलं ह्यांच्या बरोबर केलं. काय केलं असेल, काय केलं? आम्ही दोघं गेलो आणि खिडकी वडापाव खाल्ला. वडापाव. आमच्या दोघांना वडापाव आवडतो. होय का? आमच्या दोघांना वडापाव प्रचंड आवडतो. तुम्ही वडापाव पार्टनर आहे. वडापाव पार्टनर. आम्ही वडापाव आवडीने खातो. विचार त्यांना, चालत चालत जाऊन कोरोनाच्या काळात वडापाव कुठं मिळेल, वडापाव कुठं मिळेल. रात्री कुठेही नळ स्टॉपला जाऊन पोहे खातो आम्ही नळ स्टॉपला पोहे मिळतात माहिती हो, माहिती नाही, तुला? कॉर्नरला. मी रात्री नळ स्टॉपला जाऊन पोहे खातो. आम्ही दोघं. अरे वा. 100 कोटीचा मालक केलेला सिनेमाचा रायटर, नागपूर डिरेक्टर आणि ते- निर्माते काय करतात? पोहे. नागपूरला गेलो तर्री पोहे खाल्ले. तर्री पोहे फेमस हे आहे. आपल्याला माझ्याला आवडते पदार्थ आहे ते. वडापाव, तर्री पोहे, हीच आपली पार्टी. लक्षात ठेव. आणि जेवढा प्रवास केला ना, गाडीमध्ये सुद्धा पार्सल वडेपाव घ्या, ब्रेड पॅटी. तुला एवढं का करू शकलो माहितीये? एवढा जेवायला नाही थांबलो कुठं. कुठंच नाही, कुठं. आम्ही वडापाव खायचो, समोसा पाव खायचो, गाडीमध्ये खायचो, जे आणि मिळेल ते जे म्हणजे. मिळेल ते खायचो आणि पुढच्या थिएटरला जायचो. आणि थिएटरला गेलं का ते पॉपकॉर्न द्यायचे. राहू मग द्या ते गाडीमध्ये. हा जो थिएटर व्हिजिटचा तरडे पॅटर्न तयार झालाय, हा तुम्हाला वाटतं का सगळ्यांनी फॉलो करावा? फायदेशीर करतायत आहे? की. आता करायला लागले सगळे. अरे ते पळायला. कृती सेनन नावाची नटी त्या दिवशी थिएटर मध्ये जाऊन लोकांना भेटत होती. सारा आली. माझ्यासारखे 50 दिवस नाही जायची, पण 5 दिवस काय ना जाईल. लोकांना ना एक नवीन गंमत कळली हा, हा, हा. ही थिएटर पॅटर्नची. पण लोकांनी खरं तेवढा वेळ दिला पाहिजे. नाही देत आपल्याकडे. नाही, पण प्रवीणने जो वेळ दिला ना, खरं मानावं लागेल. म्हणजे पण मला आणि काही केवळ पैसे कसं आहे मिळाले माहिती आहे का, ते बॉन्डिंगमुळे मला काही रिलेशनमुळे. मी काय म्हटलं, कुठलंही ॲग्रीमेंट नव्हतं. मला काही पैसे मिळणार नव्हते. तरी मी शेतकऱ्यांचा सिनेमा आहे, वाणी साहेबांचा सिनेमा आहे, सर्वदूर गेला पाहिजे. आणि मी एकदा तरी कंटाळलो. आणि नाही का, मी एन्जॉय. पहाटे 4ला तितकाच एन्जॉय, 1:30ला तितकं, दुपारच्या उन्हात एन्जॉय. मजा केली आहे. आणि सगळ्याचे व्हिडिओ टाकलेत, पुरावे. व्हिडिओ टाकायचे. मला ना, वाणी साहेब झोपले का बघा बघा, वाणी निर्माते झोपले. अरे म्हटलं झोपले नाही, जागे. वाणी साहेब मोठा माणूस रे, खूप खरंच मोठा माणूस आहे. म्हणजे त्यांच्या साईटवर गेले तर 50 आणि 100 इंजिनियर येतात रे. पळत गंमत म्हणून तुमच्याकडे किती इंजिनियर आता काम करत असतील अंदाज?
नाही म्हणजे आता माझ्या मुलाची जी आहे ना हा, सगळे जायका साहेब. फर्म आहे त्याच्याकडे 250-300 इंजिनियर आहेत त्याच्याकडे. किती इंजिनियर आहेत सरांकडे? किती इंजिनियर आहेत? 250 250 ते 300 इंजिनियर आहेत. आर्किटेक्ट, आर्किटेक्ट इन हाऊस सर्व टीमच आहे आमची पण लीगल पोरगी पण आर्किटेक्ट. आर्किटेक्ट आहे, मुलगा इंजिनियर आहे. तात्पर्य काय की असा माणूस, हो नाही नाही नाही, मी कुठं नाही जेवायला गाडी थांबवणार, वडापाव तो वडापाव खा. ते खायचे रे, अरे तिकडे पोचायचे, मग तिकडे मग मी उशीर झालं तर मला काय सांगू नका. असं आम्ही नाही रे, ना एवढा ड्रायव्हर. अधिकार हक्क दिलाय त्यांनी. माझे मोठे बंधू आहेत ते, हा. वाणी साहेब आणि माझं विचारा, त्यांना कोरोना झालता. हो कोण होतं तुमच्या सोबतीला सतत? तुम्हाला माहिती आहे का कोरोना पहिले मी 1.5 लाख लोकांना जेव घातला कोरोना काळात. 1.5 लाख लोकांना? लोकांचं जेवण ह्यांनी घातलं. मी रोजचे 7-8 हजार डबे द्यायचो आम्ही आमच्या वाणी चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून. आणि मला सेकंड फेजमध्ये कोरोना झाला, म्हणजे फार 16-17 वर स्कोर गेला होता. आणि जेव्हा मला डिस्चार्ज मिळाला म्हणजे फोनवर तर रात्री 2 ते 5 रोज फोनवर. रात्री 2 ते 5 रोज हा, मी जागा मला झोप यायची नाही ना. का हे डिस्टर्ब व्हायचे, कारण ते बंद खोली बिली. हा ते मग माणूस कंटिन्यू व्हिडिओ लाईव्ह करून मी त्यांच्याबरोबर बोलायचो, गप्पा मारायचो, सिनेमावर मारायचो, काही काही स्टोऱ्या सांगायचो. त्यांचं मन त्यात हे इन्व्हॉल्व व्हायचं. आणि मला डिस्चार्ज मिळाला ना, घरी पण कसं ते आयसोलेटेड ना, बाकीच्यांना त्रास होऊ नये म्हणून. मग कायांनाच फोन लावायचो. प्रवीणजी हे माझ्यासाठी 2 ते 5 जागायचे, मी झोपल्यावर हे झोपायचं. त्यांना ती वेळ खूप डिस्टर्ब करायची. हा खायला उठायचं थोडं. हा एकटा मग ना मी म्हणजे ते 3 तास त्यांच्याशी बोलायचो. वा वा. हे रिलेशन आहे आमचे, म्हणजे ते होय तर पलीकडचं सर, आहे. आता तुम्ही एवढं थिएटर फिरत आहे, गाडीतून कंटिन्यू प्रवास चालू आहे या प्रोसेसमध्ये, आताही तुमची एनर्जी तशीच आहे. जेव्हा बघेल तेव्हा माणूस काय असा ऊर्जावानच दिसतो. काय रहस्य आहे याच्या मागचं, काय आहे? मला गणित काय माहित नाही, पण पण तुम्ही अनेकांनी तुम्हाला हा प्रश्न विचारलाय, तुम्ही ठोस उत्तर दिलेलं नाही. अरे मग आता कसं मला नाही माहित मी काय एवढी एनर्जी येते. मी कदाचित ज्या तळागाळात आलेलो आहे ना, आपली हे बघ, आपली एनर्जी, आपली बुद्धिमत्ता आणि आपला प्रामाणिकपणा, या 3 गोष्टींवर आपण पुढे जातो. ज्यावेळी आपल्याकडं सगळं असतं तरी आपण लोकांच्या नजरेत येत नसतो. ती आपली एनर्जी लोकांना भाग पाडते आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायला. ती कदाचित मला लहानपणापासून ती राहिली मी असंच आहे. आणि तुम्हा लोकांना कौतुक वाटतं त्याचं, पण मला असं वाटतं की अरे असंच असतं की. पण आणि विचारा तुम्ही सेटवरती पण मी किती तास शूटिंग करू शकतो. मी 2-2, 3-3 तास, 2-2, 3-3 दिवस जागू शकतो. माझं आजपर्यंत पोट बिघडलं नाही, मला आजपर्यंत ऍसिडिटी झाली नाही, मी कधी आजारी पडत नाही, काही होत नाही. विकनेस आला एकदा पब्लिसिटीच्या दरम्यान, काही नाही. ते त्यांचं एक पुतणी आहे अभय नेरकर, तो आला डॉक्टर घेऊन, त्यांनी मला सलाईन लावले. काय 40 मिनिटं लागले ते सलाईनी जायला. सलाईन लावून झालं उठून परत फिरायला. शेतकरी प्रश्न व्यतिरिक्त कोणते विषय हाताळायची इच्छा आहे प्रचंड? राष्ट्रभक्ती, राष्ट्रभक्तीवर आणि जातपात विसरून आपण एकत्र आलं पाहिजे. म्हणतो ना, धर्म म्हणून एकत्र आलं पाहिजे, हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे. हिंदू धर्माला लागलेला मोठा शाप आहे जातपात. त्या नष्ट झाल्या तर जगात आपल्या तोडीचं कोणी नाही. शेवट तरडे सर, आता तुम्ही तर भरपूर बोललेलाच आहे सिनेमामधून शेतकऱ्यांच्या आत्मेबद्दल किंवा शेतकऱ्यांबद्दल. तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झालाय, लिखाणातून झालाय, दिग्दर्शनातून झालाय, किंवा आता महाराष्ट्रभर फिरून अभ्यास झालाय. काय शेतकऱ्यांना सांगणं आहे या माध्यमातून? शेतकऱ्यांना मी एकच सांगेल, कुणीतरी येईल आणि मला मदत करेल. मग शासन येईल, सरकार येईल, परमेश्वर येईल, नातलग येतील, भाऊ येईल, बाप येईल, यातनं बाहेर पडा. स्वतःची मदत स्वतः करा. आणि शेतकऱ्यांना एकच सांगेल, शेतकरी आत्महत्या ज्या घरात होते त्याच्या कुटुंबियांना सांगेल की सरकार ओळखायचंय तेव्हा ओळखल, तुमच्या घरातली आत्महत्या आधी तुम्ही ओळखा. स्वामी म्हणतात बघ, तिला झोपला तुझ्या शेजारी होता ना, तुला नाही कळलं का? गंमत, शेतकऱ्याची आत्महत्या, त्याच्या मनातली अस्वस्थता आधी त्याच्या घरातल्यांनी ओळखली पाहिजे. सरकार लय लांब आहे रे, आधी घरातल्यांनी ओळखली पाहिजे शेतकऱ्याच्या मनातली आत्महत्या. त्यामुळे शेतकऱ्याला एवढंच सांगायला, आता
तुमच्यासाठी तुम्हीच आहे, बाकी कोण नाही. बाकी कोणी नाहीये. वाणी साहेब तुमचं काय सांगणं आहे शेतकऱ्यांना? नाही, जसं प्रवीणने सांगितलं हे फॅक्ट आहे ना. कारण काय, स्वतःच कष्ट करणं हेच महत्वाचं आहे. दुसरं डिपेंडंट राहून नाही ना. त्याचा अभ्यास केला पाहिजे. काळाप्रमाणे आपल्याला बदलावं लागेल ना. जसा काळ बदलेल तसं आपल्याला बदलावं लागणार आहे. तर आत्महत्या हा पर्याय नाही आहे. आत्महत्या करून काय, जसं स्वामींनी सांगितलं की त्याला मोक्ष नाही कुठली, म्हणून त्या आत्महत्या पर्याय नाही. तर आपण स्वतःच्या पायावर आपण उभं राहायचं आणि थोडा वेळ द्यायचा. याच नोटला आपण थांबूयात. अतिशय भरपूर तगडी चर्चा झाली. सिनेमा निर्मिती असेल किंवा शेतकरी आत्महत्या असेल, जो देऊळबंद 2चा विषय आहे, आणि देऊळबंद 2चं यश, त्याच्यामागची जी काही रहस्य आहेत किंवा त्यामागचं जे कष्ट आहे ते प्रवीण तरडे सरांनी आणि कैलास वाणी सरांनी अतिशय मनमोकळेपणाने आपल्या विशेष भारीच्या टीमसोबत गप्पा मारताना सांगितलं. आणि असंच तरडे सर तुमचा विशेष भारी होत राहो भविष्यात, आणि अनेक चांगले हिट सिनेमे तुम्ही देऊ, आणि त्याचं आम्हाला तो सिनेमा पोचवण्याची संधी भेटो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करूयात. आणि सर्व स्वामी भक्तांना, जे कोणी सिनेमा बघायचे राहिलेले आहेत, त्यांना माझी विनंती आहे, अजूनही 5000 शोज चालू आहेत का? किती आहेत? नाही, आता तर आहेत महाराष्ट्रात मिळून आहेत 500वर आले जातात. हा, 500 शो महाराष्ट्रात अजून आहेत. त्यामुळं म्हणजे तू हमखास तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये हा सिनेमा एक तरी शो असणारच आहे. 100%. त्यामुळे जे कोणी राहिले त्यांना मी सांगेन, या 100 कोटीच्या निमित्तानं आवर्जून तुम्ही हा सिनेमा बघा. आणि या नोटला थांबूयात. जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच या चर्चेमधली कोणते मुद्दे आवडले असतील, काही प्रश्न असतील तर तेही कमेंट्समध्ये नक्की विचारा. आणि आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.